वाण्यामधून कॉल नाही येते. अमित दादा नमस्कार. विशाल सर लातूरात की माणगावला? दाढी बिडी वाढवून एकदम अमित दादा. प्रमोद सर. दशरथ सरांचा आयडी वेगळा आहे की काय? राजेंद्र दिपाले म्हणून येतं. प्रमोद सर नमस्कार. लोकमतच्या बातमीने सगळे जागृत झालेत एकदम. आज आजचा कॉल रेकॉर्ड 1,000च्या वर गेला. सुंदर सर पण आहे. सुंदर सर काय बाहेर आहात की घरी आहात? नमस्कार. सर, मुंबईला आहे. सत्ताधारी. आई आजारी आहे, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. रेस्ट करतोय. ओके ओके. वनडे सर माणगावला येतं की लातूरला जात आहे? ओके सो स्टार्ट करूया. बाकी कॅमेरा ऑन ठेवला तरी चालेल. बरेच दिवसाने म्हणजे असं सगळे सपोर्टिव्ह आहेतच पहिल्यापासून, पण पुन्हा महेश सर नमस्कार. महेश संतके सर. ओके सो काल यवतमाळ जरा जास्तच अग्रेसिव्ह झालं होतं. टेक्निकली बोललोय आम्ही सगळ्यांशी, पण ते तसंच आहे की 9,000 किंवा एक ऑलमोस्ट 11,200 ऍक्टिव्ह आयडी आहेत आपल्याकडे. ते 9,000 जरी इन्व्हेस्टर पकडले आपण, तर तेवढं रिएक्शन येणारच आहे. आणि त्या मानाने ऍज अ बिझनेस पार्टनर्स तुम्ही खूपच गोष्टी कंट्रोल केलात आणि चांगला मेसेजही देताय पुढे. सो असंही चांगलं वाटतंय की म्हणजे म्हणजे टेक्निकली मला 10,000 कॉल येणं गरजेचं आहे. जो 1,000 येत आहे त्याचा 90% काम बिझनेस पार्टनर्सच पुढे करतायत चांगल्या पद्धतीने. पण अजूनही जर तुम्हाला काही क्लॅरिटी आणि गोष्टी जर क्लिअर आयसाईट मध्ये आल्या तर त्याचा जास्त चांगल्या तऱ्हेने परिणाम होऊ शकतो. बरेच वेळा म्हणजे मोठा जो आहे तो सिंगापूर फंड आहे, त्याचा 7 ऑक्टोबर पर्यंत अग्रीमेंट आयडी आलाय. पण त्यांचं म्हणणं आहे की 20 ते 30 मध्ये ते कव्हर करतील. आपले सुरज सर 10 तारखेला म्हणजे 10 तारखेला जाते आपली टीम तिथे. 10 सप्टेंबरला म्हणजे आज 5 दिवसांनी टीम जाते पूर्ण. आणि त्यांचं डॉक्युमेंटेशन वगैरे आहे. म्हणजे आता ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. जसं पहिलं काही अपडेटच नसायचं तसं अपडेट आहे सगळं. पण जसं म्हणलं की पुढे जाताना जशी क्लॅरिटी हवी आहे आणि आता जसं जसं गोष्टी पुढे जातात त्यावेळी एकदम स्क्वीज झाल्यात गोष्टी. म्हणजे टाइमलाईन असेल किंवा कामासाठी पण ऑफिसेस रेंट आणि हे न भरल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बंद ठेवलेल्या आहेत सध्या. काही ओनर सपोर्टिव्ह आहेत. ते म्हणतात तुमचं एकदा ट्रान्झॅक्शन स्टार्ट झालं की तुम्ही स्टार्ट करा गोष्टी. जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित म्हणजे जो काही गोंधळ उडतो किंवा जे काही लॉक होतात तुम्ही किंवा जे काही प्रॉब्लेमॅटिक होतात गोष्टी त्या थांबू शकतात. आता ऍज अ बिझनेस पार्टनर म्हणजे ऍज अ फॅमिली मेंबर म्हणून बोलतोय. म्हणजे ऍज अ क्लायंट म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही किंवा काय करायचंय काय नाही करायचं हेही सांगत नाही. काय होतंय ते आपण डिस्कस करूया. आपण काही गोष्टी सुरू केल्यात. म्हणजे असं समजा की एक जसं म्हणतो आपण की इंडिव्हिज्युअल लेवलला आपण काही गोष्टी सांगणार होतो तुम्हाला. तर ते सोमवारी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेड गोष्टी येऊन जातील. जेणेकरून ऍटलिस्ट तुमच्याकडे जे क्लायंट्स आहेत त्यांना तुम्ही कॉन्फिडेंटली गोष्टी सांगू शकता की कसं वर्कआउट करायचं आणि कशा प्रकारे त्यांना गोष्टी थांबवायच्या. कारण आता काय होतंय की कोणत्याही लाईन ऑफ साईट मध्ये अमाऊंट न दिसल्यामुळे जास्त कन्फ्युजन क्रिएट होतंय. आणि कोणतीही गोष्ट जसं कोणी क्लायंटने विचारलं काय चाललंय तुम्ही हे करा, तर टेक्निकली मॅनेजमेंट कडून तुम्हाला 1 2 3 4 स्टेप नसल्यामुळे तुम्ही किती सांगून सांगणार. आतापर्यंत तुमचे क्रेडिबिलिटी किंवा तुमच्या क्रेडिटवर लोक थांबलेत. अजूनही मॅनेजमेंट कडून इतक्या गोष्टी क्लॅरिटी आल्या नाहीयेत. कारण असं पण समजा की बऱ्याच वेळेला जो केओस किंवा जो गोंधळ उडाला तिथे गोष्टी आपल्याला क्लिअर होत नव्हत्या की ह्या गोष्टी वर्कआउट होतील की नाही होतील. बऱ्यापैकी बिझनेस पार्टनर्सनी पण सपोर्ट केले मध्ये. काही गोष्टी म्हणजे अमित सर असेल किंवा आम्ही बऱ्यापैकी गोष्टी वर्कआउट केल्या पण होत्या. पण जसं म्हणलं की ते जोपर्यंत अकाउंटला पैसे येत नाही तोपर्यंत आपण असं ते कॉन्क्रीट तुमच्या हातात देऊ शकत नाही. त्यातली एक गोष्ट वर्कआउट झाली आहे. ऑलमोस्ट आता त्याचे रिटर्न डिस्कस करणं योग्य नाही. पण असं समजा की ते जर आपण सगळ्यांनी मिळून प्रॉपर जर वर्कआउट केलं ना तर ऑलमोस्ट 1,000 करोड आपण सगळे जे आता असलेले लोक करून करू शकतो. इथपर्यंत ती गोष्ट आहे.
त्यातून पैसे अकाउंटला आले पण, त्यामुळे जास्त चांगलं वाटलं की ही गोष्ट जर समजा आता आपण सागर सरांचं उदाहरण घेऊ, त्यांची ऑलमोस्ट 5 करोड इन्व्हेस्टमेंट असेल, तर 5 करोड इन्व्हेस्टमेंटची गॅरंटी घेऊ शकतो अशी टेक्निक आणि अशी प्रोसेस त्यांना आपण दिली किंवा कळली त्यांना, की ऑटोमॅटिकली त्यांचे बिझनेस पार्टनर्स आणि हे सॉरी त्यांचे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना ते प्रॉपर जाऊ शकते ती गोष्ट. आता जर आपल्याकडचा आकडा लक्षात घेतला तर एक साधारणतः 100 लोक ऍक्टिव्ह आहेत बिझनेस पार्टनर्स म्हणून. तर 100 लोकांनी जर प्रॉपर 100 लोकांना हँडल केलं तर आपण सगळ्याच लोकांना हँडल करू शकतो, किंवा आमचे एम्प्लॉई पण आहेतच. पण प्रत्येकाने जरी आपापले जरी हँडल केले क्लायंट्स, की हे क्लायंट अशा प्रकारे आपापले पैसे परत मिळणार आहे, तो ते ऑटोमॅटिकली त्यांना कळेल की बाबा ही प्रोसेस अशी आहे आणि अशा गोष्टींद्वारे त्या गोष्टी पुढे जातात. आता त्यासाठी आपण काही टीम तयार केली. आता सॅटर्डे संडे त्या टीमची प्रॉपर ट्रेनिंग होईल आणि ऍट ऍक्च्युअल मार्केटमध्ये ते बदनाम पण होणार नाही ह्याचाही विचार करावा लागेल आपल्याला. कारण ज्या कोणी काही गोष्टी दिसल्या किंवा ज्या कोणी वर्कआउट केल्या त्या असा न सांगता सांगता येण्यासारख्याच आहेत त्या. त्यामुळे टेक्निकली ते तुम्ही बघितल्यावरच तुमचा विश्वास बसेल त्याच्यावरती बेटर, की बघा ऍट द एंड ऑफ द डे आपण जो प्रॉब्लेम म्हणतो मोठा, राईट, 1,000 कोटीचा प्रॉब्लेम म्हणतो, तर तो 1,000 कोटीचा नसतो. 1 कोटीची प्रोसेस 1,000 वेळा करायची किंवा 10 लाखाची प्रोसेस आपल्याला 10,000 वेळा करायची, राईट. सो मग ती एकदा 10 लाखाची प्रोसेस किंवा 1 लाखाची प्रोसेस तुम्हाला कळाली, इंटू किंवा डिवाइड बाय तुमचे क्लायंट केलेत किंवा तुमची डिपेंडंट अमाऊंट केलं, तर त्या प्रोसेसवर फक्त विश्वास ठेवायचा की त्या प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम येतोय का किंवा त्या प्रोसेसमध्ये काही निगेटिव्हिटी येते का. कारण व्हेरी फ्रँकली कोणी एकटा माणूस 1,000 कोटी नाही सॉल्व्ह करू शकत. आपण सगळे मिळूनच करू शकतो. फक्त तुमच्यापर्यंत गोष्टी कसं असतं, जेव्हा पब्लिक डोमेन मध्ये आपण असतो ना त्यावेळी अशी कोणतीही गोष्ट डिस्कस करू शकत नाही तिथे. काही रूल्स रेग्युलेशन्स येऊ शकतात किंवा एक जसं म्हणतो की आजचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आणखी मोठा खड्डा खणतो की काय आपण, असं पण होतं बऱ्याच वेळेला. तो असे सगळे मार्ग आपण चेक केले. जे काही होते ते घेतलेही नाही, म्हणजे काही सोपे सोपे ऑप्शन्स पण होते. पण जसं म्हणतो ना की आज ह्याच्यातून अगोदर फुपाट्यात पडायचं नव्हतं आपल्याला किंवा ह्याच्यातून वाचण्यासाठी आणखीन काही मोठ्या प्रॉब्लेम मध्ये पडायचं नव्हतं. तो ते कट शॉर्ट करत 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 शेवटी एक दोन ट्रान्झॅक्शन चांगले वर्क झाले. त्याला एक ट्रान्झॅक्शन आम्ही रिजेक्ट केलं की ते नाही, योग्य नाही, ते पब्लिक लेवलला योग्य नाही ती गोष्ट. पण दुसरं ट्रान्झॅक्शन एकदम लिगल वेने आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड वेने झालं वर्कआउट. त्याचे पर्सेंटेज तर लिमिटच्या बाहेरच होते. तर सगळ्यात बेस्ट असं असेल की साधारणतः सोमवारी आपण सेम मीटिंग घेऊ किंवा आपल्यापैकी काही लोक कनेक्टेड आहेत या ट्रान्झॅक्शन बरोबर. सो आम्ही बऱ्यापैकी 5 ते 10 ट्रान्झॅक्शन प्रूफ तयार केल्यानंतर ते आपल्यापर्यंत आणूया आपण. आणि मी माझ्यासाठी तर एक तयार करून घेतलं. आता त्याच्यावर बिलीफ म्हणजे जितकं मटेरियल गोळा करता येतंय तेवढं केलंय. काही प्रोसेसेस तयार केल्यात आणि त्याचं एक पॅकेज करून आपण सगळ्या बिझनेस पार्टनर्स आणि एम्प्लॉईना दाखवणार आहोत. मंडेला होतील त्या मीटिंग सगळ्या प्रॉपर. आणि त्यातून काही जे लोक आहेत त्यांना विश्वास पटेल. काही लोक जे बघतील त्याच्यावर विश्वास पटेल. काही लोकांना बॅकग्राऊंड थेरी माहिती आहे त्याची, काही लोकांना नाही माहिती आहे बॅकग्राऊंड थेरी. पण ज्यांना बॅकग्राऊंड थेरी नाही माहिती आहे त्यांना जस्ट फक्त ह्या अकाउंट मधून या अकाउंटला एवढे क्रेडिट होतात एवढं कळलं तरी बस आहे. म्हणजे बाकी त्याच्यावरती पण आपल्याला काही करायचं नाहीये. सिंगापूर असेल किंवा अजून काही छोटे मोठे डीडी वाले ट्रान्झॅक्शन आहे, टीपीएफ वाले ट्रान्झॅक्शन आहे, ते त्यांचं होत राहतील. पण आताच्या वेळेला आपल्याला असा कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे की 1,000 कोटीचा प्रॉब्लेम आपण आपल्या समोर सॉल्व्ह करू शकतो. हा जो कॉन्फिडन्स आपल्या सगळ्यांना, जे आपण आता 20-30 लोक कनेक्टेड आहोत आणि प्रॉपर स्टेप वाईज ट्रान्झॅक्शन, की इथून ह्या अकाउंटला, इथून ह्या अकाउंटला, इथून ह्या अकाउंटला, असं स्टेप वाईज ट्रान्झॅक्शन तुम्हाला कळलं प्रॉपर, तर ऑटोमॅटिकली सगळ्यांचा कॉन्फिडन्स येईल. नाही तर तो कॉन्फिडन्स येणार नाही. कारण आता मागचे 6 महिने गेले, जरी तो 6 महिने पिरियड असतो तरी 3 महिने त्याचा फक्त गोंधळातच गेला पिरियड. म्हणजे की आज सकाळी उठून काय गोंधळ होईल कुठल्या ब्रांचला काहीही अंदाज यायचा नाही. आणि इतका प्रॉब्लेमॅटिक सगळ्याच ब्रांचेसनी फेस केला आणि काही बिझनेस पार्टनर्सनी पण फेस केला तो, किंवा मी तर डे टू डे फेस करत राहतोय त्या गोष्टी. पण असं समजा की त्यातूनही मार्ग निघणार होते. जस्ट फक्त एक ती टफ टेस्ट होती आपल्यासाठी की कसं हँडल करायचंय, कशा प्रकारे गोष्टी पुढे न्यायच्यात आणि कशा प्रकारे ते लिगली संपवायचे तो मार्ग. तो असा इलिगल म्हणण्याचा कोणी अदर वे अराउंड न्यायचा नाही आपल्याला तो ती गोष्ट. सो आता आपल्यापैकी समज आता ऑलमोस्ट 18 ते 20 लोक कनेक्टेड आहोत. आपण 18 लोक कनेक्टेड आहोत. त्या लोकांना तो प्रॉपर सोमवारी सकाळी किंवा एक रविवारी रात्री जमलं तरी आपण कनेक्ट होऊ 9:30 ते 10 मध्ये वगैरे. त्याचे प्रॉपर व्हिडिओज, त्याचे सर्टिफिकेशन, त्याचे प्रॉपर ट्रान्झॅक्शन प्रूफ आणि तुमच्या अकाउंटला ते कसे येतील, किती पर्सेंटेजनी येतील, किती पर्सेंटेज असतील, हे सगळ्या गोष्टींचं 1 to 1 डिस्कस करू. त्याच्यावर तुमचे अजून क्वेश्चन आन्सर्स घेऊ त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर एक फायनल ड्राफ्ट आपण लोकांपर्यंत पोहोचू. आता ऍट द एंड ऑफ द डे
ते प्रूव्हन असेल नसेल, प्रूव्हन आहे म्हणून आपण लोकांपर्यंत पोहोचवणार, नसेल हा काही पर्याय नाहीये. पण कधी-कधी लोकांना ते कळणार नाही. जर नाही कळलं तर मग आपली जबाबदारी आहे की त्यांची एक थोडी 10-20% जिम्मेदारी घेणं त्या गोष्टीची आणि गोष्टी पुढपर्यंत नेणं पण ती गोष्ट. आता त्यासाठी आपण 100 एफर्ट्स घातले, त्यातून एक सक्सेसफुल झाला. अजूनही 2-3 ट्रान्झॅक्शन आहेत इन लाईनमध्ये. ते जर सक्सेसफुल झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आत्ताचा प्रॉब्लेम जो सुटेल तो 10,000 कोटीसाठी सुटेल असं लक्षात ठेवा. तो एक 1200 कोटीसाठी थांबणार नाही तो प्रॉब्लेम. कारण एकदा तुमच्या हातात ती गोष्ट आली, की ती जस्ट फक्त रनमध्ये ठेवायची आपल्याला. दिवसाला एक ट्रान्झॅक्शन आणि वी आर ओके विथ दॅट. म्हणजे असं आणि बऱ्याचशा गोष्टी देईन तुम्हाला. अजून प्रश्न उत्तरं विचारते. आपल्या मी काही लोकांना मी दिलंय पुढे फॉरवर्ड केलंय. जस्ट फक्त त्याचं एकदा हे आलं. कारण माझ्याकडे ट्रान्झॅक्शन प्रूफ आहे. अकाउंटला आल्याचा प्रूफ आहे. त्यामुळे प्रूफ म्हणण्यापेक्षा आम्ही स्वतःच केलंय ती गोष्ट. म्हणजे असं काही कोणाचं हेल्प घेतलंय किंवा बाहेरून कोणी कन्सल्ट करते असं काहीच नाही. आपण केलेल्या 100 एक्सपेरिमेंट पैकी तो 1 ते 2 एक्सपेरिमेंट जे सक्सेसफुल होतात. तर त्यापैकी तो एक सक्सेसफुल झाला. त्याच्यानंतर त्याच्यावर स्ट्रेट वे ट्रान्झॅक्शन्स केले, की कशाप्रकारे वर्कआउट होते. त्यानंतर त्याचे लीगल ॲस्पेक्ट चेक केले सगळ्या गोष्टींचे आणि पुढे जाताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे जी गोष्ट जे काही सायबर क्राईम असेल किंवा ज्या गोष्टी असेल त्यांच्याशी सगळ्यांशी डिस्कस करून झाल्या सगळ्या गोष्टी. तर त्याही ओके आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही जसं म्हणायचो, की काही गोष्टी Zoomवर नाही सांगता येत किंवा काही गोष्टींचा डेडलाईन देता येत नाही. तर हाच प्रकार होता, की अ, एखादी गोष्ट त्याच्या अगेन्स्ट निगेटिव्ह जाणार असेल तर आणि लोकांना त्यांचे त्यांचे पैसे परत मिळणार असेल तर त्यांना ओके असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये फेन्सिंग करावं लागेल आपल्याला. फेन्सिंगचा अर्थ असा असतो, की तिथे कोणतीही गडबड होऊ नये किंवा कुठे कोणताही प्रॉब्लेम होऊ नये. ह्या गोष्टींसाठी त्यांना आपल्याला हे करावं लागतं. तर मुद्दा हाच आहे, की एकदा जर आपण पुढे नेलं गोष्ट कालही महाराष्ट्र पोलीस होते बऱ्यापैकी 30 लोकं होते. बऱ्यापैकी अधिकारी वर्ग वगैरे होते. तर त्यांनाही आम्ही ते सगळं एक्सप्लेन करून सांगितलं. फक्त त्यांना म्हटलं, की सोमवारपर्यंत तुम्हाला एक त्याचा ड्राफ्ट येईल आणि तो ड्राफ्ट तुमच्याकडे आल्यानंतर एक फायनल ड्राफ्ट आपण तयार करू आणि त्या फायनल ड्राफ्टमधून ज्या गोष्टी वर्कआउट होतील आपल्याला, त्यातून ज्या काही क्वेरीज येतील त्या पुढे नेल्या जातील. मी एवढं सांगतो, की ज्या पहिल्या 5 ते 10 लोकांना सांगितलंय, ते 10च्या 10 100% सक्सेस कॉन्फिडन्स रेशो आहे. मी सक्सेस नाही म्हणणार, कारण त्यांनी पण ॲक्चुअली एक्झिक्यूट केल्यानंतर कळेल त्यांना ती गोष्ट. सो त्यांना एकदा ते फायनल ड्राफ्टिंग आलं, की त्यानंतर ते डायरेक्ट फायनल रेडीमेड प्रॉडक्ट तुमच्याकडे दिलं जाईल. आता तुम्ही वन टू वन कनेक्टेड आहात एकमेकांशी, तर बऱ्यापैकी तुम्हाला माहित पण असेल ती गोष्ट. पण कोणतीही गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये आपण जेव्हा शेअर करतो, त्यावेळी ती गोष्ट प्रॉपर त्या लीगल वेजनी जावं लागतं. म्हणून आपण पब्लिक डोमेनमध्ये असं सांगत नाही. वन टू वन आपण काही 5 लोकांना सांगू, पहिले 10 लोकांना सांगू, त्यांच्यानंतर ज्या क्वेरीज येतील, नंतर त्या ड्राफ्ट तयार होईल आणि मग तो एक कॉन्फिडन्स तयार झाल्यानंतर आपण ती गोष्ट पुढे नेऊया. असं. तर गोष्टी बऱ्याच आहेत. ज्या गोष्टी मोठ्या आहेत, त्या मोठ्या स्केलला चालू आहेत. ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, आपल्याला कॉन्फिडंट व्हायचं आहे, त्या गोष्टी आपल्यापर्यंत शेअर केल्या जातील आणि आपल्यापर्यंत ज्या शेअर केल्या जातील, त्या चांगल्या पद्धतीने टेस्ट एंड फाईन जर तुम्ही केलात, व्यवस्थित केलात, तर त्याच्यावरती तुम्हाला आणखीन चांगले सोल्युशन्स मिळू शकतात. असा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. तो आपण वन टू वन डिस्कशन करू. एक 3 ते 4 लोकांची एक 7:00-7:30 ला एक मीटिंग आहे दुसरी, पण ठीक आहे, आपण पुढे ढकलू शकतो. फक्त एवढंच म्हणतो सगळ्यांना माहित असेल कॉल न उचलण्याचं कारण 24 तास कॉल चालू असतात. त्याला काही लिमिट नाही त्या गोष्टीला. म्हणजे WhatsAppवरती, ह्याच्यावरती आणि आज तर काय म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून जे सुरू झालेत कॉल. लिमिटच नाही म्हणजे आता पण ठीक आहे. इट्स जोपर्यंत सोल्युशन मिळणार नाही ते कॉल चालूच राहणार एकदम. फक्त आता काही लोकांचं एवढंच म्हणणं आहे, की आम्ही तुम्हाला फोन करतो फक्त रिंग होते का बघायला. फोन स्विच ऑफ नाही आहे ना. रिंग झाली तरी बाबा माणूस आहे. आज माणगाव ग्रुपवर जोरातच चालू होतं. एकदम गोष्टी. शेवटी मुनाफ सरांनी कॉल करून रेकॉर्ड वरती टाकून दिल्यानंतर जरा शांत झाला ग्रुप तो. पण असं समजा की आपण सगळे इथून बाहेर पडण्यासाठी आहोत राईट. असं कोणी स्टक होण्यासाठी नाही. न भेटण्याचं कारण हेच आहे की वेळ खूप जातो गोष्टींमध्ये आणि जे काही बघा ऍट द एंड ऑफ द डे भेटल्यानंतर 3 तास तरी मिनिमम जातात सगळ्यांचे राईट आणि 3 तास गेल्यानंतर त्यातून आउटपुट काही निघत नाही. रादर मग त्याच्यावर काम करून तुम्हाला दिलेलं आउटपुट हे जास्त चांगलं तुमच्यासाठी वर्कआउट होईल ती गोष्ट. काही ट्रान्झॅक्शन वाईज गोष्टी आहेत किंवा डील्स आहेत त्याच्यामध्ये आपण भेटतोय सगळ्यांना पण जनरल पर्पज व्हिजिट ही ऑलमोस्ट कॅन्सल केली. म्हणजे जे कॅफेचं प्रकरण झाला त्या दिवसापासून तो अजिबातच आपण काय दशरथ सर होते त्या दिवशी. तर त्यानंतर टेक्निकली व्हिजिट झाली नाहीये कुठे आणि असं समजा की प्रॉब्लेम काही नाहीये. प्रॉब्लेम तर आपण लोकांमधूनच पुढेपर्यंत गेलोय गोष्टी. पण जोपर्यंत सोल्युशन नाही येणार आणि जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटला क्रेडिट नाही येणार, तोपर्यंत त्या वेठीगाठीचा काही उपयोग नाहीये त्या गोष्टींचा. हां, काही कामासाठी आपण भेटतो एकमेकांसाठी, काही गोष्टींसाठी आपण भेटतो किंवा त्यातून गोष्टी पुढे जाणार असतील तर भेटतोय आपण. काही लोकांपैकी मी भेटलो पण आहे तुम्हाला. पण अ, आत्ता तो सध्या फक्त मुद्दा ह्या सप्टेंबरमध्ये आपल्याला तो कंप्लीटच करायचा आहे. इव्हन मंडेपर्यंत त्या गोष्टींची क्लॅरिटी तुम्हाला येऊनच जाईल.
आणि एकदा तुम्ही ट्रान्झॅक्शन प्रूफ बघितलात, एकदा तुम्ही अकाउंट लागलेले पैसे बघितल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी कळतील. प्लस इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय ते बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला कळेल की ही गोष्ट आपल्याला पॉसिबल आहे की नाही. आणि आपल्याकडे असणारे जे 10,000 लोक, त्यातली 1,000 लोक जरी ऍक्टिव्ह राहिली तरी सुद्धा आपण ती गोष्ट वर्कआउट करू, अशी गोष्ट आहे. जो जस्ट फक्त आजची मीटिंग फक्त हाय हॅलो साठी होती की काहीतरी तुमच्यापर्यंत येणार आहे. ती जसं जीएसटीचं न्यूज सकाळी आले होते ना की सगळं आठ आज काहीतरी पंतप्रधान मोदी गुड न्यूज देणार आहेत. तसा तो प्रकार होता. फक्त आता हाफ टेस्टिंग म्हणजे एक ट्रान्झॅक्शन वर्कआउट करून अकाउंटला आलंय, त्याचं एक पॅकेजिंग चालू आहे जेणेकरून ते भरकटू नये कुठे गोष्ट, आणि त्याचं कंपॅरिझन कोणत्याही इलिगल गोष्टीची होऊ नये, म्हणून ती गोष्ट फक्त आपण अजून ड्राफ्टिंग मध्ये ठेवलंय. एकदा ड्राफ्टिंग क्लिअर झालं, काही व्हिडिओज क्लिअर झाले आणि त्यानंतर तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या की वी आर थ्रू, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुमच्यासाठी एक सेंट्रलाइज कोर टीम असेल, अदर दॅन म्हणजे TWG नाही ह्या ट्रान्झॅक्शनसाठी. त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कशन करून वर्कआउट करून तुम्ही तुमचं ट्रान्झॅक्शन क्लिअर आउट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे जितक्या क्वेरीज आणि येतील तेवढे आपल्या सर्कलमध्ये आपण गोष्टी डिस्कस करू, आणि त्यानंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर ते ओपनच राहणार आहे ट्रान्झॅक्शन एकदम. तर त्यासाठी आपण वर्कआउट करू शकतो. ठीक आहे. सागर सरांपासून स्टार्ट करूया आपण. एक मत व्यक्त करून घेऊ. बरेच दिवस आपण बोललो नाहीये. ग्राउंड रियालिटी तर सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळे पुढे जाण्यासाठी पॉझिटिव्हली आपण सगळ्यांनी कसं जायचं तो विचार करायचा. असं. येस सागर सर, अनम्यूट आहात. या सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बरं वाटलं. बरं वाटलं बोल. येस. सर नाही, आता आय थिंक हा ग्रुप जो आहे या सगळ्यांना तुमच्यावर कॉन्फिडन्स तर आहे. फक्त आता जे तुम्ही अपडेट द्याल मंडेला, ते आता पुढे कसं हँडल करायचं ते बघू आम्ही, आणि आमचा सपोर्ट तर आहेच. फक्त आम्हाला तुम्ही सपोर्ट करा की आम्ही इन्व्हेस्टर्सना हँडल करू. येस. आणि माझा एकच इश्यू आहे, मी तुम्हाला मेसेजवर पण पाठवलंय, तर ते पीएमओ आणि फायनान्स मिनिस्टर पर्यंत हायलाइट झालंय. फक्त ती एक केस बघा, आपण प्रसाद म्हणून आहेत स्पेसिफिक ना, काय करू प्रसाद? शकतो. हा, कृष्ण प्रसाद म्हणून आहे. कृष्ण त्यांचं प्रसाद. जस्ट आता मेसेज आले, मी तुम्हाला व्हॉट्सअप केलंय. त्यांनी नाही, मला आज पण आलाय, पीएमओ डायरेक्टली आणि आलाय. त्यानं हाय हा हॅलो मध्ये ठेवलंय ती गोष्ट. पण आता ऍक्च्युली होतं काय की मी फोन उघडल्यानंतर ना व्हॉट्सअप वरती 99+ कॉल्स, 99+ कॉल्स आणि 1000+ मेसेज येत राहतात. त्याला काही लिमिटच नाही. तुम्ही त्या दिवशी कोण भेटला होता मला, त्यांच्यापैकी चुंडावस्तर भेटलं होतं. कळलं, मी माझी वेटिंग लिस्ट हे दाखवलं. तर मी असं हे जरी केलं, म्हणजे आपण आपले सगळे लोक आहेत, काही सांगायला हरकत नाही. म्हणजे दिसत असेल तर ना, अनरीड अनरीड मेसेज बघा फक्त. अनरीडची लिमिट बघा. लिमिटच नाही. तुम्ही कितीही केलं तर हा एक दिवस पण संपत नाही. एवढी वेगळी आहे. म्हणजे आता इथपर्यंत आलंय तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत आलोय. म्हणजे नाही, नाही, बरोबर. लोकांची कॉल हिस्ट्री किमान 15 दिवस राहते ना. माझी कॉल हिस्ट्री दुपारी 3 तासाकरताच राहते फक्त. कारण 300 कॉल निघून जातात ना त्या ह्याच्यातून, त्या लिस्ट मधून एकदम. म्हणजे हो. इथपर्यंत फोन, पण एक आहे की फोन स्विच ऑफ नाही केलाय आणि रात्री रिप्लाय करतोय सगळ्यांना, रात्री 1 ते 5 मध्ये वगैरे काही आले तर रिप्लाय करतोय बऱ्याच लोकांना. पण तो जो 1 to 3 नंबर आहे त्याला तो चोकटपच झालाय पूर्णपणे. पण ठीक आहे, आता मुद्दा तोच आहे की कनेक्टेड राहून गोष्टी करायच्या, म्हणजे मानेवरती सूर्याचं सुद्धा खाली काम करत राहायचं, त्याला काही सोल्युशन नाही असं. आणि आहे म्हणजे मला Right. माहित होतं सोल्युशन निघूच शकतं, फक्त ह्या 6 महिन्यामध्ये असं झालं फक्त की म्हणजे बघा आता कसं आलं की पीक आला, क्वेश्चन उभे राहिले, निराशा झाली आणि परत डाऊनफॉल आला, आणि आता अग्रेशन आणि सपोर्टिव्ह असं दोन सेपरेट उभे आहेत लोक एकदम. म्हणजे काही हो, हो. लोकांचं म्हणणं आहे हे बंदच पाडून टाकायचं, काही लोकांचं म्हणणं आहे की नाही, वेळ देऊन काम करून घ्यायचं, किंवा तुमच्यासारख्या लोकांचं म्हणणं आहे तर आम्ही पण उतरायला तयार आहोत, आपण एकत्र काम करू. तो आता ते क्लॅरिटी जास्त आलंय गोष्टींची. पहिलं कळायचंच नाही की काय चाललंय आणि काय नाही चाललंय. आणि प्रत्येक कॉल हा डिफरंट स्टोरी आहे, म्हणजे असणारच आहे. 11,000 स्टोरी तर असणारच त्याच्यामागे, आणि 11,000 वर डिपेंड असणारे आणखीन 5 लोक जरी पकडली तरी 50,000 स्टोरी त्या असणारच आहे. त्याला काही सोल्युशन नाही. हो, हो. पण जसं म्हणतो की एक मी म्हणेन की चुकलं म्हणण्यापेक्षा मिस झालं आमच्याकडून. जी लोक तुम्ही पहिल्यापासून कनेक्टेड होतात त्यांना काही छोटे छोटे टास्क देऊन जरी आपण पुढे फॉरवर्ड केलं असतं ना, तर तो रिझल्ट जरा जास्त लवकर आला असता असं. हो. हा, किंवा असं पण ठीक म्हणता येईल ठीक आहे की सर. तुमच्या आयसाईट मध्ये गोष्टी फार कमी राहतात ना, म्हणजे असं असतं की किती चांगल्या चांगल्या असू शकतात. आता तर कृष्णप्रसादला आपल्याला चांगल्यासाठी पण वापरता आलं असतं. जर फायनान्स मिनिस्टरकडे डायरेक्ट तो जातोय हो, हो, हो. हो, त्याला हो, उलटा हो. पण चांगला पण वापरता आला असतं आपल्याला. पण ठीक आहे, आता ज्या आहेत त्या आहेत गोष्टी, म्हणजे लेट्स फेस असं आहे ती गोष्ट. ठीक आहे सर. एवढंच आहे येस. की खूप काय काय लोकांचे खूप क्रिटिकल प्रॉब्लेम झालेत. लवकरात लवकर याच्यातून बाहेर पडूया. येस येस, नक्कीच नक्कीच. थँक्यू, थँक्यू सर. येस येस. ओके, विशाल बंडे सर.
हा सर, गुड इव्हनिंग सर. नमस्कार येस, गुड इव्हनिंग सर. सर. पहिल्यांदा तर म्हणजे बघितलं हेच तुम्हाला आमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. तुम्हाला एवढं चांगलं बघतोय आणि एवढं ओके. म्हणजे तुम्ही आनंददायी एवढे सगळे असे उत्तर एक्सप्लेन करताय हे बघूनच खूप पहिले मन शांत वाटलं. आणि थँक्यू. सुरुवातीला तुम्ही म्हणलात की यवतमाळच्या त्या बातमीचा एक फोटोकॉपी पण आली मला. ती वाचली ती दिवसभर सर. वाचून थोडासा बेचैन होतो त्या संदर्भात. म्हणलं कोणाला फोन करावा आणि काय विचारावं, म्हणजे काहीच हेच नाही ना समोर, आन्सरच नाही. आणि राईट, राईट. इतरांना पण आपण काय उत्तरं द्यावीत हे पण आपल्याकडे प्रॉपर आन्सर नाही. हो, हो, हो. त्यामुळं थोडीशी भीती वाटत होती. पण आज आता हम्म, तुम्ही बोललात, एक्सप्लेन केलं, त्यामुळे थोडंसं टेन्शन कमी झालं. येस, येस. नाही तसं असं हा जितकं आपण अवेअर असू ना, म्हणजे तसं तर बघा, जितकं हा. अवेअर असतं त्या गोष्टी. मी म्हटलं ना, माझ्याकडून सुरुवातीला ती गोष्ट मिस झाली ऍक्च्युली. मला हो असं सर, वाटलं हो. होतं ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्या गोष्टी फास्ट वर्कआउट करून सगळ्यांना सोल्युशन द्यावं. पण ते हम्म, हम्म, 10,000 इज ह्यूज नंबर, म्हणजे तो तुम्ही हम्म. हँडलच नाही करू शकत किती झालं नाही, हो तरी. सर, हो हो. हो, पण हं. ते कॉलचा ओघ थांबत नाही असं. म्हणजे हो, जोपर्यंत नाही त्यांना एखादा थांबतच. रिप्लाय, एखादा मेसेज, एक हं. वाक्य आन्सर जात नाही, हो, हो, तोपर्यंत ते हो. लोक अपेक्षित असते की सर उचलतील किंवा काहीतरी रिप्लाय देतील. हो, हो. नाही आहे किंवा ते खरं आहे किंवा आणि हा, त्यामुळं आम्ही किंवा इतर लोकही आपल्याला ते कॉल हम्म. करतात सर. नाही, मी स्पेसिफिकली रिटायर्ड लोक जे आहेत ना त्यांना रिप्लाय हा करतो, म्हणजे कारण हा कसं सर. असतं की त्यांना ते एक तर स्वतःला ऍक्टिव्ह काम काही नसतं, हम्म, सेकंडरी हम्म, सतत निगेटिव्ह गोष्टी येत राहतात आणि हम्म, एक्सप्लेन करायला कोणी नाही. तर मग हम्म. त्यांचा म्हणजे वयानुसार एक चिंता असतेच लोकांमध्ये आणि ते ही भर हो पडल्यानंतर हो. डबलच शॉक असतो त्या लोकांना. तर नाही, त्यांना नक्की सर, जास्त चिंता म्हणजे खूप आहे. चिंता प्रमोद सरांना जास्त टेन्शन. चिंता आहे सर खूप. पण आपल्यापेक्षा काय इतर पण काही लोक आहेत की त्यांना असं उत्तर काय सांगावं, किंवा आपल्याकडे पण काही नव्हतं. हम्म, त्यांना हम्म, आपण काय सांगावं किंवा सजेशन काय द्यावी, तारीख काय द्यावी. बरं. त्यामुळे आम्ही नाही पण आता. बाबा थोडस थांबा. हा आता तेच आहे, हा. तुम्हाला एक हम्म, ट्रान्झॅक्शन प्रूफ दाखवलं जाईल 2-3 दिवसात पुढच्या. प्रॉपर डॉक्युमेंटेशनच बस. करतोय ती गोष्ट. आणि ओके काय सर, होतं ओके. बघा, किती नाही म्हटलं ना, हा हा कॉल पण बाहेर रेकॉर्ड होऊन गेलेला असतो. मलाच 10-12 लोक नाही नाही. पाठवतात. हा हा. ओके. नाही, तसं करू त्यामुळे नका शक्यतो. ह्या गोष्टी आपण आपल्या पुरत्या ठेवाव्यात. येस, येस. हा, दुसरं काही नाही. इतरांना पण विनंती आहे. नाही ठीक आहे, इट्स ओके, त्याचा काही इश्यू नाही. पण मग बाहेर जाताना आपल्याला काय करावं लागतं, तुम्ही कितीही करा, झूम कॉलवर माझ्या तोंडातून काही वेगळं बाहेर पडत नाही. त्यामुळे तसा काही इश्यू नाही त्या गोष्टीला. आणि मुद्दा तो पण आहे. एक असं लक्षात घ्यायचं, आगीसमोर आपण जे टाकू ना ते भस्मसात होणारच हा. आहे, असं असं हा. हम्म, त्यामुळे ते जास्त प्रयत्न नाही करायचे त्या गोष्टींना. आणि बर. बघा, तुम्ही जर अनुभव की तुमचे 2 मित्र जरी नाराज झाले तर आपला महिना जातो कमवायला. माझ्यासमोर हम्म. 10,000 लोक नाराज आहेत. तर 10,000 हो लोकांना हो. नाराज बघताना तो कसा मेंटल प्रेशर तुम्ही इमॅजिन करू शकता एक गोष्ट. म्हणजे नाही इथे नाही सर, भयानक सर. एक्झिस्टन्सचा प्रेशर आहे. म्हणजे लोकेश सरांचे एक मित्र आहेत,